नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर महाराष्ट्राचा कोकण. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी जी आहे मित्रांनो ती 720 किमी आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी जी ती समुद्रालगत आहे मित्रांनो ती आहे अरबी समुद्रालगत आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ कोणत्या नदीपासून मानला जातो? तो कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ जो मानला जातो मित्रांनो तो मानला जातो दमणगंगा. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट कोणत्या ठिकाणी होतो? तर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट जो होतो मित्रांनो तो होतो तेरेखोल खाडी मध्ये होतो मित्रांनो शेवट. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी जी आहे मित्रांनो ती आहे 40 ते 60 किमी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस कोणती पर्वतरांग आहे? तर कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस जी पर्वतरांग आहे मित्रांनो ती आहे सह्याद्री पश्चिम घाट पर्वतरांग आहे मित्रांनो. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस कोणत्या कारणामुळे पडतो? तो कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो ते या ऋतुच्या मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई बंदर. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तो आपला नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंटेनर बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर. नावाशिवाय म्हणतो आपण त्याला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? तो कोकण किनारपट्टी जी प्रामुख्याने लाल जांभी मातीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील प्रमुख फळपीक कोणते आहे? तो कोकण किनारपट्टीतील प्रमुख फळपीक जे आहे मित्रांनो ते आहे हापूस आंबा. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील कोणत्या जिल्हा अल्फान्सो हापूस आंब्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर अल्फान्सो हापूस आंब्यासाठी जो जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो तो आहे रत्नागिरी जिल्हा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोकण विभागात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील कोकण विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते आहे 7 जिल्हे आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर कोकण किनारपट्टीतील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा जो आहे मित्रांनो तो पालघर जिल्हा आहे. सगळ्यात वरती जिल्हा जो आहे तो पालघर जिल्हा आहे. तो कोकण किनारपट्टी दक्षिणेकडील जिल्हा येतो मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर आपण दुसऱ्या टॉपिकची जे आपण टॉपिक बघूया आपण आता. टॉपिक येतो आपला मित्रांनो कोकणातील हवामान. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीत प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तो कोकण किनारपट्टीत प्रामुख्याने हवामान आढळते ते मित्रांनो उष्ण व दमट हवामान आढळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, कोकण विभागात सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? तो कोकण विभागात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो तो पावसाळ्यात पडतो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, कोकणात पाऊस मुख्यतः कोणत्या मान्सूनमुळे पडतो? तो कोकणात पाऊस जो मुख्यतः पडतो तो नेतृत्व मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथावा आहे तो मित्रांनो, कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान साधारण किती असते? तो कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान जे साधारण असते मित्रांनो ते असते 2500 ते 3500 मिमी असते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो मित्रांनो, कोकणात हवेतील आर्द्रता ह्युमिडिटी साधारण कशी असते? तर ह्युमिडिटी साधारण जे असते आर्द्रता ते असते जास्त असते मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, कोकणात उन्हाळ्यात तापमान साधारण किती असते? तर कोकणात उन्हाळ्यात तापमान साधारण ते असते मित्रांनो ते असते 30 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस असते मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो मित्रांनो, कोकणात हिवाळा कसा असतो? तो कोकणात हिवाळा जो असतो मित्रांनो, तो असतो सौम्य व आल्हाददायक जो आहे हिवाळा असतो मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो, कोकणात पावसाचे प्रमुख कारण कोणते? तर कोकणात पावसाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो, ते आहे सह्याद्री पर्वतरांग. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, कोकणात जून ते सप्टेंबर या काळात कोणता ऋतू असतो? तो कोकणात जून ते सप्टेंबर या काळात जो ऋतू असतो मित्रांनो, तो असतो पावसाळा असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता कोणत्या कारणामुळे असते? तो कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता जे असते मित्रांनो, ते असते अरबी समुद्राजवळील. तर यामुळे ते आर्द्रता असते मित्रांनो, या कारणामुळे असते. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, कोकणातील हवामान शेतीसाठी कसे मानले जाते? तर कोकणातील हवामान शेतीसाठी जे मानले जाते मित्रांनो, ते मानले जाते दमट व पावसाळी मानले जाते. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन होतो मित्रांनो, कोकणात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तो कोकणातील सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो जून ते सप्टेंबर या महिन्यात पडतो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तो कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव जो असतो मित्रांनो, तो अरबी समुद्राचा असतो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, कोकणात हिवाळ्यातील सरासरी तापमान साधारण किती असते? कोकणातील हिवाळ्यातील सरासरी तापमान जे असते साधारण ते असते 20 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस ते असते मित्रांनो. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, कोकण विभागातील हवामान कोणत्या प्रकारचे मोडते? तर कोकण विभागातील हवामान जे मोडते मित्रांनो, ते सागरी हवामान मोडते मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया कोकणाचा. तर क्वेश्चन येतो आपला पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर यावर आपण बंदरावर क्वेश्चन घेऊया आपण आता. तर बंदर जे आहे मित्रांनो, नैसर्गिक बंदर जे आहे ते आहे मुंबई बंदर. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, जवाहरलाल नेहरू बंदर GNPA कोणत्या ठिकाणी आहे? जवाहरलाल नेहरू बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे नावाशिवा रायगडमध्ये आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी कंटेनर बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठी कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर. GNPA म्हणतो आपण त्याला. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, मुंबई बंदर कोणत्या समुद्रकिनारी आहे? तर मुंबई बंदर जे आहे तो मित्रांनो, ते अरबी समुद्रा किनारी आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 5वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर नावाशिवा. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे रत्नागिरी बंदर. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे मालवण बंदर. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहेत? पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे डहाणू बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, जयगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जयगड बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, मालवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रेवस बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवस बंदर जे आहे मित्रांनो, तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, उरण परिसर कोणत्या प्रमुख बंदराशी संबंधित आहे? तर उरण परिसर जे आहे ते जवाहरलाल नेहरू बंदर GNPA शी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, मुंबई बंदर कोणत्या प्रकारचे बंदर आहे? तर मुंबई बंदर जे आहे मित्रांनो, ते नैसर्गिक बंदर आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, JNPA चे पूर्ण नाव काय आहे? तर JNPA चे जे पूर्ण नाव आहे मित्रांनो, ते आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी कोणते बंदर करते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी जी करते मित्रांनो, ते जवाहरलाल नेहरू बंदर करते, GNPA. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, दाभोळ बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दाभोळ बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, देवगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर देवगड बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, बाणकोट बंदर कोणत्या नदीशी मुख्याशी आहे? नदीच्या मुख्याशी आहे. तर बाणकोट बंदर जे आहे ते सावित्री नदीच्या मुख्याशी आहे मित्रांनो, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे मुंबई बंदर, सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, नावाशिवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नावाशिवा बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन मित्रांनो,